ज्ञानाच्या कक्षा वाढवून विचारांची प्रगल्भता वाढवली पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील. कवठे महांकाळ येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर M.K. पाटील हे होते. कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सुदर्शन शिंदे, माजी प्राचार्य डॉक्टर अशोक बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप गाडे यांनी केलं, तर पाहुण्यांची ओळख राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक निशिकांत वाघमारे यांनी करून दिली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत यशवंत प्राध्यापक व प्राध्यापिका यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा मोरे यांना आदर्श शिक्षण सेवक पुरस्कार मिळाले. याबद्दल तर डॉक्टर दिलीप गाडे यांना सहयोगी प्राध्यापक पदी बढती व आदर्श प्राध्यापक भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापिका शीतल पाटील व प्राध्यापक सागर शिंदे, प्राध्यापक राहुल शिंदे आणि प्राध्यापक राज हसबे यांना सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर भारती पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि या धोरणासाठी ज्ञानाचा कक्षा वाढवून विचारांची प्रगल्भता सुद्धा वाढवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना 3 मूलभूत मंत्र सांगितले. ते असे: रोजगारक्षम शिक्षण घेणं, शिक्षणाच्या समाजासाठी वापर करणे आणि ज्ञानाच्या कक्षा वाढवून विचारांची प्रगल्भता वाढवणे. पुढे त्यांनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी नवीन बदलाला तयार होणारी मानसिकता ठेवणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर M.K. पाटील यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतामध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 विषयी तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील बदलाबाबत आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंग्रजी विषयाचे डॉक्टर आप्पासाहेब कोळेकर यांनी केलं. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक S.V. पाटील, डॉक्टर G.D. कोरे, डॉक्टर S.S. शेंडगे, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक T.G. पाटील, प्राध्यापक विजय कोष्टी, प्राध्यापक किरण सकट, ग्रंथपाल महेश कांबळे, डॉक्टर विनोद कांबळे, डॉक्टर N.S. पोळ, प्राध्यापक धनपाल यादव, प्राध्यापक दीपक गोडसे, प्राध्यापक अर्जुन राठोड, प्राध्यापक रामदास वसावे, प्राध्यापक सौ वैशाली घाटगे आणि आनंदा चव्हाण तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे, प्राचार्य डॉक्टर M.K. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं होतं. नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.